हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मा तुझे कोमल नाम घेता, संतोष वाटे बहुफार चित्ता, बाप्पा दयाळा मग भेट द्यावी, संसार चिंता अवघी हरावी। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीरामांच्या चरणी नमस्कार करते, श्री गुरूंच्या चरणी नमस्कार करते। सुनील दादा, श्री गुरु सुनील दादांच्या चरणी नमस्कार करते। आणि आज आपण चिंतनासाठी विषय घेतला आहे मनाच्या श्लोकातला दुसरा श्लोक। मना सज्जना भक्ती पंथेची जावी, तरी श्रीहरी पावी जेतो सभावी, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे। या श्लोकावर आपण थोडस चिंतन आज करणार आहोत आणि त्यासाठी आपण आज इथे जमलो। तेव्हा या श्लोकामध्ये काय म्हणतात? समर्थ म्हणतात मना सज्जना, म्हणजे हा उपदेश कोणाला आहे? मनाला। मन म्हणजे कोण हो? मन म्हणजे मला सांगितलेलं, आणि मी म्हणजे कोण? जीव। म्हणजे जीवाला हा उपदेश केलेला आहे। आणि आपल्या मला हे जीव पण का आलं? तुझी या वियोगे जीवत्व आले। आता ह्या मला जीवत्व आले आहे, मी श्रीरामापासून भगवंतापासून वेगळे झालेले आहे, आणि त्याचमुळे मला हे जीवत्व आले। आणि हे जीव पण आल्यामुळे मला जन्म मरण हे सगळे चक्र मला फसवतात। मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मरावं लागते, आणि ह्या चक्रातून मला सुटायचं आहे। मला जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचं आहे। आणि जन्म का आला? वासनेच्या संगे जन्म घेण्यासाठी। आणि याच वासनेतून सुटून आता मला भगवंताच्या चरणी श्रीरामाच्या चरणी एक रूपता पावायची आहे। आणि त्यासाठी मला काय करावं लागेल? तर म्हटलं आहे मना सज्जना भक्ती पंथेची जाऊ, तुला भक्तीच्या पंथावर जावं लागेल, तेव्हा तू या जन्म मरणाच्या चक्रातून सुटशील। हे आपल्या जीवनाचं ध्येय असावं, आणि हे ध्येय गाठण्यासाठी मला भक्ती करायची आहे। आणि मला म्हणजे जीवाला भक्ती करायची आहे। आणि हेच आपण ध्येय लक्षात ठेवून मन भगवंताच्या चरणी स्थिर करायचं आहे। कारण हे मन आहे ना, मनच या सगळ्यांसाठी कारणीभूत आहे जन्म घेण्यासाठी। कारण मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मनच मनुष्याला बंधनात टाकण्यासाठी आणि मोक्षासाठी कारणीभूत आहे। म्हणून या मनाला सगळा उपदेश आहे। आणि आता मला काय साधायचं आहे? या मनाच्या द्वारे मला मुक्त व्हायचं आहे, मला जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचं आहे। आणि म्हणून म्हणजेच हे मला दुःख आहे। दुःख कशाचं आहे? मला घडी घडी जन्म घ्यावा लागतो आणि घडी घडी मरावं लागतं।
कितीदा येणं जाणं करायचं. आता हे नकोस झालं आहे रामा. आता राम राया मला याच्यातून सोडव. तुझं विण रामा माझं पण ठरेल. आता ही दशा झालेली आहे. म्हणजेच मला कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची असेल तर मला भक्ती पंथावर जायचं आहे. मग याच्यासाठीच तुकोबा म्हणतात, मन करावे प्रसंग सर्व सुखा सिद्धीचे कारण. हे मनच आहे सर्व सिद्धी मिळवून देण्याचं कारण. आणि त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की तू काय कर, तू सज्जन, मनाला सज्जन म्हटलं आहे. खरंच का हो हे मन सज्जन आहे का? हे सज्जन नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हे सज्जन, हे सज्जन म्हणजे जो सत्कार्य धावतो, जो सत्कार्य घेऊन जातो तो सज्जन. सच्चित आनंद स्वरूप कोण आहे? ते परब्रह्म परमात्मा आहे. आणि हे मन त्याच्याकडे न जाता संसाराकडे बहिर्मुखतेकडे जाते आहे, बहिर्मुख झालेला आहे, इंद्रियांच्या संघात गेलेला आहे. आणि त्याला आता त्याच्यातून इंद्रियांच्या संघातून मनाला काढून आणि हे इंद्रिय मनाला आपल्याकडे बहिर्मुखतेकडे म्हणजे भोगाकडे ओढते आणि हे मन बुद्धीला ओढतात आणि बुद्धी मग सगळे या भोगांकडे सगळे धाव घेते. आणि असं न करता बहिर्मुखतेतून त्याला मनामार्फतच हे जे सुख दुःखाचे सगळी जाणीव आपल्याला मनामार्फतच आपल्याकडे पोहोचत असते. आणि हेच आता आपल्याला करायचे आहे की या मनाने जे देहासोबत संगती जोडली आहे ते कनेक्शन तोडून आता ते बुद्धीसोबत बुद्धी त्या आत्मतत्वाशी जोडायला मदत होत आहे. चिदाभासाकडे बुद्धी जात असते आणि त्याकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून त्याला देह बुद्धीतून आत्मबुद्धी करायची आहे. जे देहाकडे बुद्धी आहे ती बुद्धी आपल्याला काढायची आहे. मन जे देहाकडे धावते आहे ते काढून आता आपल्याला आत्म्याकडची धाव घ्यायची आहे. म्हणजे त्या चिदाभासाकडे जायचं आहे. आणि हेच करण्यासाठी काय करायचं आहे तर मनाला सज्जन म्हणायचं आहे. आणि ते सज्जन होऊन आणि असा बहिर्मुख ते करून अंतर्मुख करण्यासाठी त्याला सत्संगात जाऊन बसावं लागेल, संतांच्या संघात जावं लागेल. आणि सत्संगामध्ये संतांच्या संघामध्ये सज्जनाजवळ जाते ना. हा जर दुर्जन असेल, तमगुणाचा आणि रजगुणाचा असेल तर हा जाणार नाही. वास्तविक पाहता मन पूर्ण शुद्ध तत्वच हेच आहे, सत्वगुणाचंच आहे. पण ते देहाच्या संगतीत गेल्यामुळे त्याला रजोगुण प्राप्त झाले आणि ते वायू तत्वाचं आहे. वास्तविक त्याचं हे मूळ नाही आहे, पण या संगतीमुळे त्यांना रजोगुण प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण म्हणतो की मन रजोगुणाचं आहे आणि ते वायू तत्वाचं. आणि ह्याला त्याच्यापासून आता अंतर्मुख करण्याची जबाबदारी द्यायची आहे आणि ही जबाबदारीची जाणीव त्याला करून द्यायची आहे. आणि ही जाणीव झाली की तो अंतर्मुख होईल. जसं आपण लहान मुलांना म्हणतो, बाळा तू शहाणा आहेस ना रे. मग तो म्हणतो, त्याला फार छान वाटते शहाणा म्हटलं की. आणि शहाणा असेल ना, तो शहाणे मुलं काय करतात, ते अभ्यास करतात, ते सगळं लेसन करतात. अशा रीतीने त्याला शहाण म्हणून त्याच्यावरती जबाबदारी की तुला शहाण्यासारखं वागणं आहे, म्हणजे तुला अभ्यास करण्याची जबाबदारी त्याच्यावर आई सोपवते. तसे समर्थाने मनाला सज्जन होण्याची जबाबदारी त्याला ओंजारून गोंजारून व्यवस्थितपणे प्रेमाने त्याला सज्जन हो. आणि सज्जनच संताकडे जातो. म्हणून त्याला संताकडे जाण्यासाठी प्रेरित केलेला आहे. आणि आता म्हणतात मना सज्जना भक्ती पंथेची जावी. भक्ती पंथाची जबाबदारी त्याला दिलेली आहे. कारण आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, मला सुखी व्हायचं आहे आणि सुखी होता होता सुखरूप व्हायचं आहे. आणि सुखरूप होऊनच या जगाचा निरोप घ्यायचा आहे. आत्यंतिक सुखाकडे, आत्यंतिक कल्याणाकडे मला जायचं.
आणि हेच कल्याण साधण्यासाठी संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. ज्या या वासनेच्या संगेच मला जन्म लागतो, तर ते वासनेचं बीज मला जाळून टाकायचं आहे, भाजून टाकायचं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की भाजलेलं बी उगवत नसते. तसा चना आपण जमिनीमध्ये टाकला तर तो उगवतो, पण फुटाणा त्यालाच भाजून टाकलं आणि त्याचा फुटाणा झाला तर तो उगवत नाही. असं आपल्याला हे वासनेचं बीज भाजून टाकायचं आहे. आणि ह्याच्यासाठीच आपल्याला श्री गुरूंकडे, संतांकडे जावं लागेल. श्री गुरूंजवळच हे संत चरण रज म्हटलं आहे. संतांच्या चरणाची ही रज आहे, त्याच्यामुळे वासना कमी कमी होत जातात आणि त्यांच्या शिकवणीने, त्यांच्या बोध वाक्यांनी आपली वासना क्षीण क्षीण होत जाते आणि एक दिवस संपते. असे हे वासनेचे बीज आपलं जळून गेलं पाहिजे, ते भाजून टाकायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला संतांच्या जवळ, श्री गुरूंच्या जवळ गेलं पाहिजे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. माझ्या मनाला ते सुधारण्यावर आणण्यासाठी काय कामी लागणार आहे? श्री गुरु चरणाची रज. म्हणून म्हटलं आहे श्री गुरु चरण सरोज रज. निज म्हणजे माझ्या मनाला स्वच्छ करण्यासाठी कामी लागणार आहे. आणि हेच इथं म्हटलं आहे, कारण मला ध्येय गाठायचं आहे. काय माझ्या जीवनाचं ध्येय आहे? अंतर्मुख व्हायचं आहे. आणि अंतर्मुख होऊन मला त्या मनाला सुखरूप इथेकडे न्यायचं आहे. आणि सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा? माझ्या पांडुरंगासारखं. तुकोबा म्हणतात अशा रीतीने मला सुखरूप व्हायचं आहे. मला त्या सुखरूपतेकडे जायचं आहे. आणि ती सुखरूपतेची वाट म्हणजेच भक्तिपंथ. भक्तिपंथ म्हणजेच या जीवाने ब्रह्माशी एक रूपता पावण्याची जी प्रोसिजर आहे, तो भक्तिपंथ आहे. तेच द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याची जी प्रोसिजर आहे, तो भक्तिपंथ आहे. आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी मनोबोधामध्येच पुढे आलेला श्लोक आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्यासाठी जे काही करावं लागते ते म्हणजे भक्तिपंथावर चालणे. आणि हाच भक्तिपंथ म्हणजे नेमकं काय करायचं आहे? मी आणि माझे म्हणता म्हणता हे बंद करून तू आणि तुझे म्हणजे भगवंत आणि भगवंताचे असं मला व्हायचं आहे. माझे माझे बंद करायचे आहे. मी मीचा अहंकार बंद करायचा आहे आणि तू आणि तुझे ठेवायचे. असं मला जे वरी ज्या दिवशी समजेल किंवा मी करायला लागेल, तो खरा भक्तिपंथावर मी चालत आहे. आणि यासाठी श्री गुरूंची, रायांची आपल्यावर करुणा भासली पाहिजे, आपल्यावर कृपा दृष्टी घेतली पाहिजे. म्हणूनच समर्थ म्हणतात मजवरी करुणेचा राघवा पूर लोट. तू तुझी करुणा माझ्यावर लोट, पूर कर, वर्षाव कर, कारण मला हे जमतच नाही. आणि अशी आता मला मी आणि माझे विसरू नये, मला तू आणि तुझे करायचे. हे जेव्हा आपल्याला कळेल, ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात माऊली, मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणे. आणि मला तेच करायचं आहे. म्हणून मला अशा नवविधा भक्तीच्या द्वारे शेवटी त्या अभिभक्ताचा भक्त व्हायचा आहे. भक्त म्हणजे काय? भक्ती करायची आहे तर मी भक्त असला पाहिजे ना. मला भक्ती पंथावर जायचं आहे, मला भक्ती करायची आहे तर मी भक्त असला पाहिजे. आणि भक्त म्हणजे कोण? तो विभक्त नव्हे, तो मी त्या भगवंतापासून, मी त्या रामरायापासून मी वेगळा झालेला आहे. आणि तो वेगळा झालेला पुन्हा आता त्याच्यापासून मला त्याच्याशी एकरूपता साधायची आहे. आणि त्यासाठी मला भक्त व्हायचं आहे, मला भक्ती करायची आहे. भक्ती, कर्मयोग, ज्ञानयोग
हेही मार्ग आहेत त्याच्याकडे जाण्याचे. पण सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्यांना हा मनोवृत्तीच्या दृष्टीने पाहिलं तर भक्ती मार्गात सोपा वाटतो, चांगला चांगला वाटतो. कारण भक्ती मार्गामध्ये चुका झाल्या ना तरी त्या क्षम्य आहेत आणि त्या सुधारण्याची संधी पण मिळते. आणि या भक्ती करता करता याच्यातून आपला अहंकार केव्हा निघून जातो आपल्यालाच आपलं समजत नाही. आणि त्यासाठी कसा तो भक्ती होतो की अहंकार ज्याचा वादा त्याला लागत नाही आणि भक्तांना आहे ना सगळं भगवंताला चालते भक्ताचं, पण एक अहंकार नसतो. ते सगळी आपल्या चुका भगवंत माफ करतो, कारण चुका सुधारण्याची शक्यता आहे. पण अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे, काही केल्या निघत नाही. मग भगवंत म्हणतात तू अहंकार घेऊन माझ्याजवळ येऊ नको, म्हणजे मी आणि माझे घेऊन येऊ. आणि अशा रीतीने जर आपण भगवंताकडे गेलो तर अहंकार टाकून म्हणजे मी आणि माझे विसरून असं आपण भगवंताच्या चरणाशी गेलो तर संचित क्रियमान प्रारब्ध अवघा झाला नारायण, असं आपलं होऊ शकते. आणि त्यासाठीच आपल्याला भक्ती करायची आहे. भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर विषयी आवडून मन अखंड करिता माझे भजन रूप मनी आठवावे स्मरण देवाचे करावे. मला नेहमी कशाचे स्मरण असते, मी आणि माझ्या कुटुंबियांचे, माझ्या मुलाबाळांचे, माझ्या मुलीची, माझ्या मुलांचीच मला नेहमी स्मरण राहते. माझ्या संसाराचे मला स्मरण राहते. त्याच्या ठिकाणी स्मरण देवाचे करावे. म्हणजे भक्तिपंथ आता सुरू झालेला आहे. आणि अशा रीतीने मला नेहमी भगवंताचंच रूप आठवायचं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन. हेच सुख मला मिळवायचं. मला या संसाराकडे जे मी तोंड फिरवलेलं आहे ते आता मला भगवंताकडे फिरवायचं आहे आणि प्रत्येक अवयवाने मला भगवंताला बघायचं. डोळे तुम्ही घ्यावो सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. कान तुम्ही ऐका माझ्या विठोबाचे गुण. अशा रीतीने प्रत्येक अवयवांनी आपल्याला विठोबाकडे भगवंताकडे इनामदाराकडे जायचं आहे. आणि तसं मला ते एकट्याला जाता येत नाही. ते माझंच तत्व आहे, ते मी आहे हे मला कळत नाही. त्याच्याकडे त्या अधिष्ठान दृष्टी मला करता येत नाही. तर मग काय करायचं, त्याच्यासाठी सुद्धा एकदा सांगितलेलं आहे की अधिष्ठानाचे ते चैतन्याचे अधिष्ठान ते हे श्री गुरु चरण त्याशी विगोनी शरण मी कोण ऐसे पुसावे. खरंच का मी देह आहे का आणि हे देह संबंधी माझे आहेत का, मला माझं समजलं पाहिजे. मला माझं एक दिवस तरी कळलं पाहिजे. आणि त्यासाठी खरं मी कोण आहे हे श्री गुरु सांगतात. बाकी कोणालाही विचारलं तर ते आपल्याला हेच म्हणतील की तू आई आहेस, तू मुलगी आहेस, तू बहीण आहेस, तू भाऊ आहेस. कोणी खरी ओळख नाही देत. ही सगळी ओळख देहाची आहे. आणि खरा मी आत्मा आहे. आणि तेच श्री गुरु म्हणतात ऐक शिष्या येथील वर्म स्वये तुझी आहे ब्रह्म. आणि हा अनुभव घेणं म्हणजे भक्ती करणं. आणि त्याच्यासाठी मग मी आता श्री गुरूंना तर विचारलं, त्यांनी मला सांगितलं. पण मला तर आई होण्याचा अनुभव आहे. मला ब्रह्म देण्याचा अनुभव नाही आहे. मी ब्रह्म कसा आहे हा अनुभव मला नाही आहे. मला देह बुद्धीचा म्हणजे आई होण्याचा अनुभव आहे. आणि ते म्हणतात की तू भक्त हो आणि हा अनुभव तू घेऊ शकतो. मनामध्ये विचार येतो की खरंच का मी हा आई आहे का, खरंच की मी हे होऊ शकते का. तर ते म्हणतात हो खरंच तू ब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस. आणि हा हे तत्व जाणणं ही सच्चिदानंद मनुष्य जन्माचे लेणे, मनुष्य जन्माच्या कारणे सच्चिदानंद पदवी देणे हा अधिकार नारायणे दिलेला असे. बाळा तुला हा अधिकार भगवंताने
जेव्हा मनुष्य जन्माला जन्म दिला, मनुष्य देहात जन्म दिला, तेव्हाच तुला हा अधिकार भगवंताने दिलेला आहे. आणि हे सच्चिदानंद पदवी तू पण ते परब्रह्मासारखं जे सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे तसा तू पण होऊ शकतो. आणि तू तसा हो, हेच तुझं इथे कर्तव्य आहे. आणि हे तू केलं पाहिजे, याच्यासाठीच तुला मनुष्य देह दिलेला आहे. असा जो जाणून घेतो, असं जो समजून घेतो, तोच खरा मनुष्य आहे. नाहीतर मग आला आला गेला, जन्माला आला आणि पाणी वाहू वाहू मेला, असं माझं व्हायला नको. ह्याच्यासाठी ही सगळी खटपट आहे. ही सगळ्या गतागोत आपण मांडलेला आहे. आणि ह्याच्यासाठी भगवंताने आपल्याला जन्म मनुष्य देहामध्ये दिलेला. आणि मनुष्य जन्म प्राप्त करून आपण ह्या नर जन्माचे चीज केले पाहिजे. नर जन्म हा तुला लाभला, विचार कर बाजरा, असा आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी महत्भाग्याची घडी दौडू नको, महत्भाग्याची घडी दौडू नको परोपरी, घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडून. सगळ्या संतांचं म्हणणं हेच आहे. डॉक्टर काका म्हणतात घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडून. इकडे दादा म्हणतात नर जन्म हा तुला लागला, विचार कर बाजरा. आणि बडे भाग मानुष्य न पायो, रामायणामध्ये म्हटलं आहे की फार भाग्याने रे तुला मनुष्याचा देह मिळालेला आहे. आणि ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. तर तू भक्ती करून हे साधून घे. तू आत्मतत्वाचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते तू साधून घे आणि त्याच्याशी एक रूप हो. आणि त्याच्यासाठी तुला काय करायचं आहे, तर मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणजे तुला आता भक्ती करणं भाग आहे, तू भक्तीच कर. आणि अशा रीतीने आपण आता भक्ती करतो. आपण नाही करत का भक्ती? हो, मी करते ना भक्ती. लाल फूल वाहते, पांढरं फूल वाहते, बेलपत्र वाहते, तुळशी पान वाहते, हळदी कुंकू वाहते. जास्त झाला तो उपवास करते. आणि त्याच्याही पेक्षा जास्त तीर्थयात्रेला जाते, पोथी वाचते. पण ही एवढ्यावर भक्ती थांबत नाही. भक्ती म्हणजे काय करायचं आहे, तर चैतन्याकडे वृत्ती फिरवणे, या नाव भक्ती. खरी भक्ती काय आहे की मला ते चैतन्य तत्व जे आहे त्याच्याकडे माझी वृत्ती म्हणजे माझे विचार फिरवायचे आहेत. आणि ती म्हणजे खरी माझी भक्तीला सुरुवात. आणि आता भक्ती करायची आहे तर काय करायचं आहे, आधी चित्त शुद्ध करा, मग वैराग्य अंगी धरा, मग झडझडून भक्ती. नियम आहे. भक्ती करण्यासाठी काय करायचं आहे, पहिले आधी चित्त शुद्ध करा. आता चित्त शुद्ध कशाने होते, तर निष्काम कर्म केल्याने चित्त शुद्ध होते. आणि निष्काम उपासनेने चित्त शांत होते. आता आपण रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे तीनही गुण आपल्या सर्वांमध्ये. तर तमोगुणाचा तर त्यागच करायचा आहे. आणि रजोगुणाने रजोगुण आपल्याला चंचलत्व देते, कर्म करायला लावते. तर रजोगुणाने आम्हाला सत्कर्म करायचे आहे, की ज्या योगाने आणि सोबतीला नामस्मरण ठेवायचं, की ज्या योगाने आपल्याला चित्त शुद्धी होऊन जाईल. असं चित्त शुद्धी करण्यासाठी निष्काम कर्मशास्त्राने सांगितले. आणि चित्ताची शांत ठेवण्यासाठी निष्काम उपासना. उप अधिक आसन, त्याच्याजवळ आसन मांडून बसायचं. असं आसन करायचं आहे, त्याच्याजवळ आरामशीर बसायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, माझी या स्वरूपी ठेवून मन फळाशे विण माझे भजन. काही अपेक्षा ठेवू नको, काही मागू नको, आणि माझं भजन कर. माझ्याजवळ आसन टाकून बस, मला समजून घे.
असं जेव्हा आपण त्याला समजून घेतो तेव्हा आपलं कर्म करणं योग्य. म्हणजेच आपण केलेल्या या भक्तीमध्ये सकामता येऊ नये, सकामता नको, यांत्रिकीकरण नको, आणि आळस म्हणजे तमोगुणाचं जे देणं आहे, आळस तर अजिबात नको. असं जेव्हा होते तेव्हा आपल्यामध्ये निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी, निष्काम उपासनेने चित्त शांत होते, आणि तेव्हा जीव ज्ञानाचा अधिकारी होतो. ज्ञान म्हणजे काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण अशी आपण ज्ञानावर ज्ञानात पोहोच. असं जेव्हा आपण आपल्याला पाहायला शिकतो, की जसं श्री म्हटलं आहे की तू आत्मा आहेस, तर ते मला आता अशा रीतीने, मला जर मी भक्ती करते तर अशा रीतीने मला माझं स्वरूप कळते. हे जो देह आहे हे माझं रूप आहे, आणि रूप तर बदलणारच आहे, पण स्वरूप बदलत नसते. आणि ते मला माझं बघायचं आहे, आणि त्याच्यासाठी भक्ती करायची आहे. भक्ती करायची त्यासाठी 5 तत्वे सांगितलेले आहेत, की भक्ती करताना आपला भाव असला पाहिजे. भाव बळे आपळे येरवी न कर. हा भाव माझा भगवंताकडे असला पाहिजे, आणि तो भाव ठेवून मला अगदी प्रेमाने, भावाने भक्ती करायची. की आलं मला एक काम उरकायचं असं नाही, भाव ठेवून. आणि ज्या प्रतीचा आपण भाव ठेवतो त्या प्रतीचा आपल्याला त्याच्याबद्दल, भगवंताबद्दल प्रेम निर्माण होते. हा भक्तीचा दुसरा टप्पा. नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलं आहे, परम प्रेम स्वरूपा. कसं प्रेम पाहिजे? परम प्रेम. त्या प्रेम करण्यासाठी दुसरं काहीच नाही. प्रेम करण्यासारखं दुसरं या जगामध्ये काहीच नाही. एक भगवंतावरच प्रेम केलं पाहिजे, आणि त्यासाठीच आपल्याला हे सगळं करायचं. भगवंताचं प्रेम मला मिळवायचं आहे, आणि त्यासाठी काय करायचं? तर सगुणाच्या लीला गायन करायचे आहे. जसं आताच आपण रामनवमी, हनुमान जन्मोत्सव, असे सगळे आपण पर्व आलेले आहेत, आणि त्याच्यासाठी आपण सगुण लीलेचे छान आपण सगळं गायन केलेलं आहे. आणि ह्या सगुण लीलेच्या गायनाने आपल्याला अष्टसात्विक भाव निर्माण होतो, आणि हा सात्विक भाव जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होत जातो तेव्हा प्रेम वाढला आहे असं समजा. त्याच्याबद्दलचं प्रेम वाढत आहे, वाढत आहे, आणि प्रेमाने माणूस सतत त्याच्या अनुसंधानामध्ये राहतो. जो आपल्या प्रेमाचा विषय असेल त्याचेच विचार, त्याच्याच अनुसंधानामध्ये आपण जात असतो आणि राहत असतो. असा आपण भगवंताच्या अनुसंधानामध्ये, म्हणजे, आणि ते लक्षात ठेवायचं आहे की हा जो सगुण राम, दशरथ राम राया माझ्या समोर आहे, आपण आहेत, तेच ईश्वर रूप राम आहेत, आणि त्याच्या आज्ञेत मला राहायचं आहे, आणि त्याच्या आज्ञेत राहून मला परब्रह्म परमात्माशी, जो सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याच्याशी मला एक रूप पावायचं आहे. आणि ती एकरूपता साधण्यासाठी मला भावपूर्ण त्या श्रीरामाचं, त्या राम रायाचं मला नामस्मरण करायचं. नामामध्ये एवढी शक्ती आहे की नामानेच तो आपल्या आवाक्यात येतो. हे परब्रह्म परमात्मा आपल्याला कळू लागते. आपलं प्रेम वाढू लागल्यामुळे तो आपल्या जवळ जवळ येतो. आणि तिसरा टप्पा सांगितला आहे, अशा रीतीने प्रेम होता होता आपली श्रद्धा त्याच्यावर वाढत जाते, आपली श्रद्धा दृढ होत जाते. श्रद्धा पण 5 प्रकारची सांगितली आहे. पहिलं आहे की हा जो आहे ब्रह्म नावाची वस्तू आहे, की जो परब्रह्म परमात्मा नावाची वस्तू म्हणतात, तो हाच माझा राम राया आहे, आणि तोच मला त्याच्याशी एकरूप, याच रामाच्या नामाने, आणि माझ्या जीवनामध्ये मी याच्याच आज्ञेत राहून मी त्या एकरूपतेला पाहणार आहे.
म्हणजे ही जी परब्रह्म नावाची वस्तू आहे ती आहेच, दिसत नाही पण आहे. दुसरा सांगितलं आहे ईश्वर नावाचं एक तत्व आहे, त्या तत्वाचे जे ईश्वराने हे सगळं नियोजन केलेलं आहे, त्या नियोजनाप्रमाणे त्याच्या आज्ञेनुसारे मी माझ्या जीवनामध्ये वागायचं. भगवान श्रीरामाचं मला नामस्मरण करायचं आहे. या ईश्वर नावाचं जे तत्व आहे त्याच्या आज्ञेत राहायचं आहे आणि त्याच्याच करणीने हे सगळं, त्याच्या नियोजनाने हे सगळं जग सुरू आहे. जे माझ्या जीवनामध्ये सुख दुःखाचे कोणतेही काय येऊन प्रसंग येतात, हे एक त्याच्या नियोजनाची एक आहे. त्याच्या नियोजनाप्रमाणे हे आलेले आहेत. त्यात मी ढवळाढवळ न करता, म्हणजे माझं अपेक्षित न मिळवता मला त्याच्या नियोजनाप्रमाणे आनंदाने ते स्वीकारायचं आहे. त्याला भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. असं जेव्हा मला स्वीकारता येईल तेव्हा मी बरोबर त्याचा शरणागत आहे असं. नाहीतर मी माझ्या अपेक्षितेप्रमाणे, मला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे ईश्वराने करावं, ते ह्याला शरणागती नाही. हाच पुढचा टप्पा आहे की मी भक्ती करते आहे म्हणजे त्या भगवंताला, त्या ईश्वराला मी पूर्ण शरणागत असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जे आपण असं बाह्य शरणागती घेतो, हात जोडतो, डोकं टेकवतो, सगळं करतो, साष्टांग नमस्कार सुद्धा करतो, पण ही आंतरिक शरणागती ही आपल्याला नाही समजत. ही आंतरिक शरणागती आपल्याला घ्यायची आहे आणि हीच इथं महत्वाची. बाहेरून आपण हात जोडतो, डोकं टेकवतो, सगळं करतो आणि आतमध्ये हुळहुळ लागलेले असे देवा असं करत असतात का? देवा माझ्या जीवनात हे दुःखाचा प्रसंग असं पाठवत असतात का? म्हणजे भगवंताला विचार होऊन जात असेल की खरंच हा माझ्यासोबत भांडायला आला आहे की माझी पूजा करायला आला आहे की मला शरणागत म्हणतात. असं होऊन अंतर्बाह्य मी शरणागत असतो. आणि हे शरणागत होण्यासाठी मला हे मानून घेतलं पाहिजे की भगवंताची हे नियोजन आहे आणि ही सगळी सत्ता त्याची सुरू आहे आणि त्याच्याच नियोजनाप्रमाणे माझ्या जीवनात जे होणार आहे ते बरोबर होत आहे. आणि ते जे प्रसंग येणार ते मी प्रसाद म्हणून स्वीकारावं. प्रसाद आपण घेतो तर हातावर साखर आली तरी आनंदाने घेतो, पेढा आला तरी आनंदाने घेतो. त्याच्याबद्दल आपण काहीतरी विचार करतो का? प्रसाद मिळाला ह्यातच आपण आपलं सौभाग्य समजतो की आज मला प्रसाद मिळाला, भगवंताचा प्रसाद. कशाचा मिळाला हा विचार आपण नाही करत की काय ती वस्तू असते, प्रसाद म्हणून वस्तू नाही. मग ते काही पण येऊ हातावर, तो त्यातलाही आपण कण सगळ्यांना देतो. मग तो कमी दिला म्हणून समोरच्याच्या मनामध्ये काही विचार नाही येत. प्रसाद मिळाला हेच तो भाग्य समजतो आणि हेच महत्वाचं. असं माझ्या जीवनामध्ये येणारे सर्व प्रसंग प्रसाद मी स्वीकारावे. मग काय आलं आहे हे अशा रीतीने मी शरणागत असावं, अंतर्बाह्य शरणागत असावं. आणि जेव्हा मी असा माझ्या आणि हे प्रसंगही का आले, असे सुखाचे किंवा दुःखाचे माझ्या मनामध्ये, माझ्या जीवनामध्ये का असे प्रसंग आले, तर ह्याच्यासाठी आपण नेहमी आपल्या मनाला विचार द्यावा. मनात वाचिले सर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त. याच्यासाठी मीच असे काहीतरी कर्म केले असेल म्हणून हे सगळे प्रसंग हे सगळे आलेले आहेत आणि त्याला आता मला सामोरे जाणंच आहे. आणि आनंदाने भगवंताने बघा आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाचे प्रसंग पाठवले, पण हे त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे की या दुःखामध्ये तू दुःखी हो असं त्यांनी नाही म्हटलं आहे. या सुखामध्ये तू एकदम असा नाचायला लाग असं नाही म्हटलं आहे. हे क्रियमान स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला दिलं आहे की सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये तू तुझा आनंद टिकवू ठेवू शकतो. हे स्वातंत्र्य तुमच्या माझ्याजवळ आहे आणि ते आपण आपलं स्वातंत्र्य वापरून या सुखामध्ये जास्त नाचायचं नाही आहे आणि दुःखामध्ये होरपळून निघायचं नाही. असं जेव्हा मला माझं कळते आणि असं मी माझा आनंद जेव्हा मला टिकवून ठेवता,
कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही घडीमध्ये मला माझा आनंद टिकून ठेवता आला. असा मी टिकवून ठेवत असेल तर मग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेचा नाश होईल. मग ते मला दुःखाचे प्रसंग किंवा सुखाचे प्रसंग निघून जातील, मला जाणवणार नाही. आणि हेच महत्वाचं. आणि मी भगवंताचे सगळ्या अशा रीतीने नियोजनाप्रमाणे मी वागत असेल तर, आणि हे भोग बरं झाले आले आहेत ना, हे भोग जे संचिताचे आले आहेत असतात, भोगूनच संपवायचे असतात. नाहीतर मग ते भोगण्यासाठी पुन्हा यावं लागेल. आणि आपल्या जीवनाचं ध्येय आहे की आपण दुसऱ्यांदा आता जन्म घ्यायचा नाही. आणि हे एकदा जन्म घेतला आहे तर एकदा मृत्यू येणारच आहे. पण ह्या मृत्यू येण्यापूर्वी अशी मला भक्ती करायची आहे की ज्या योगे पुन्हा अशी भक्ती करून अशी व्यवस्था करून ठेवायची आहे की मला पुन्हा आईच्या गर्भात जन्म घ्यायला जावं लागणार नाही. आणि ते या मनुष्य देहाने करून घेता येते. आणि ती व्यवस्था करणं म्हणजेच भक्ती करणं. आणि ती भक्ती करण्यासाठी मला अशा रीतीने जे जे माझे नियोजित भगवंतांनी मला दिलेले सुख दुःखाचे भोग आहेत ते भोगून संपवून टाकायचे. पण त्याच्यासाठी मला स्वतःचा आनंद टिकून ठेवण्याचं स्वातंत्र्य भगवंतांनी स्वतः दिलेलं आहे, ते मी वापरायचं. आणि स्वतःचा आनंद मी टिकवून ठेवायचा. अशा रीतीनेच ही शरणागती, याला शरणागती. आणि पाचवी बाब म्हटली आहे अनन्यता. नारद भक्ती सूत्रामध्ये म्हटलं आहे अन्य शरण त्याग अनन्यता. अन्य सगळ्यांचा मी शरण, हे सगळं अन्याचा त्याग केलेला, न अन्य अनन्य. आता मला तुझ्याशिवाय हे रामराया कोणीच नाही, एक तूच माझा. आणि आता तुझं विण रामा मज कंठ वेण. आता मला तुझ्याशिवाय करमत नाही, तुझ्याशिवाय मला राहावत नाही. आता मला तुझ्या जवळ तुझ्याशी एकरूपता पावायची. कारण आपल्याला माहित आहे तुझी या वियोगी जीवत्वाला आहे. आणि आता मला अशा भक्ती करता करता मला कळलं आहे, मला समजलं आहे की याच रामरायाशी मला एकरूप व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी मला शरणागत होऊन न अनन्य व्हायचं आहे. मला आता तुझ्याशिवाय कोणी नाही, न अन्य. मी सगळ्यांचा त्याग म्हणजे तुझं विण मला आता, तुझं विण रामा मज कंठ होईल. अशी माझी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा ते मी खरा अनन्य झालेला. आणि तसं पाहिलं न हो, तर कोणी कोणाला छळत नाही, कोणी कोणाला त्रास देत नसतो. आपणच आपल्याला सगळ्यात जास्त त्रासदायक होत असतो. कारण मीच मला अविचारामध्ये, अनावश्यक विचारामध्ये ठेवत असते. आणि हे विचार मध्ये आणणारं कोण आहे? हे मन आहे. आणि ह्या विचारांमध्ये, वाईट आणि चांगल्या विचारांमध्ये मी स्वतःला एवढ्या लिमिट पर्यंत गुंतवते की त्याच्यामध्ये मी दुःखी 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 किंवा सुखी 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 होते. आणि या जीवनामध्ये सुख दुःखाच्या हेलकाव्यामध्ये मी स्वतःला टाकून देते. आणि त्याच्यातून मला निघून मला आता आनंदाच्या डोळी, आनंद तरंग असं मला व्हायचं. मी आनंदात राहायला आहे, मी आनंदाचा अंश आहे, मला आनंदीच राहायचं आहे असं मला स्वतःच व्हायचं. आणि हे जेव्हा मला येईल तेव्हा मला माझं मन विचलित न होता मला नेहमी माझा आनंद टिकवून ठेवायचा. सदा वसंत हृदयात विद्ये, माझ्या हृदयामध्ये सदा वसंत फुललेला असावा. आता चौफाळून आपले हृदय हे आपले, तेथे बसवू पावले श्री गुरूंचे. त्या हृदयामध्ये आता दुसरं तिसरं कोणी नको. हे हृदय आपले चौफाळून स्वच्छ केलेले आहे आणि त्याच्यावर आता फक्त आणि फक्त श्री गुरूंची पावले बसवायची आहे.
आणि ती पावलं ज्या मार्गाने जातील त्याच्या मागे मागे मला जायचं आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेसे असे सद्गुरु तुझे पायत. अशा रीतीने सद्गुरूंच्या बोध वाक्यांच्या याच्या प्रमाणे मला माझं जीवन जगायचं. सगळी भक्ती सुरू आहे बरं. आणि अशा रीतीने सारखे त्या स्वरूपाच्या अनुसंधानातच राहणं हेच मला कळणं म्हणजे भक्तिपंथावर जाणं आहे. कसा येता जाता बसत उठता कार्य करता देता घेता वदने वदता ग्रास घेता करी दारी शय्ये वरी निज सुखाचे सरी. कोण? माझा नाम आणि मी. त्याच्याच नामस्मरणात त्याच्याच अनुसंधानात मी असावं. देह संसाराचा दास सुखे करो त्याचे काम. आणि या मनाला याच्या अनुसंधानात ठेवायचं आहे. म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जावे. आणि पुढे म्हणतात तरी श्रीहरी पाहू जेतो स्वभावे. स्वभावे म्हटला. अशा रीतीने हा माझा सहज भाव झाला पाहिजे. सहज. जसं आपण पूजा करतो, सोहळं वगैरे घालतो, रेशमी कपडा सोहळं, पण सोहळं नेसून मला काम क्रोध लोभ माझ्या आतमध्ये भरलेले आहे. तर हे अंतर्बाह्यांनी शुचीभूत नाही झाले आहे. मी असं नको व्हायला. मला कामाने क्रोधाने मोहाने मला पछाडता कामा नये. मी जेव्हा सोहळं नेसते, मी जेव्हा पूजा करायला बसते, मग मला या क्रोधाने मोहाने कामाने मला माझं अंतःकरण स्वच्छ असायला पाहिजे. कारण मी तिथे श्री गुरूंची पावले बसवली. आता हे माझं अंतःकरण अंतर्बाह्य शुचीभूत मी झाले आहे. आणि आता मला पूजा करायची आहे. तेथे अहम हा धूप जाळू नाहम ते जे ओवाळू सामवेचे पोटाळू निरंतर. आणि अशी पूजा करताना जो माझा अहंकार भक्ती मार्गावर आडवायतो तो मला जाळून टाकायचा आहे. अहम हा धूप आपण देवासमोर दिवा आणि धूप लावतो की नाही, तो धूप मला माझ्या अहंकाराचा पहिले मला काम क्रोधस तथा लोभस तस्मात ते तम म्हणजे या तिघांना मला काढायचं. या तिघांनाही भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं आहे की या तिघांना तू बाहेर काढ. काम क्रोधस तथा लोभस तस्मात ते तम त्रयम तजेत. या तिघांना तू त्यजून दे. या तिघांना तू काढून टाक. आणि आता स्वच्छ शुचीभूत हो. अंग पण स्वच्छ व्हायला पाहिजे. छान शुचीभूत. आता अंतर्बाह्य शुचीभूत झालं. आणि अशा रीतीने तू हरीची पूजा कर. मग काय होईल तर तो हरी तुला पावेल. हे जे पावण आहे म्हणजे ह्यालाच जे म्हटलं आहे की स्वस्थ भाव ठेवायचा आहे आणि एकदम स्वच्छ भाव ठेवायचा आहे. स्वच्छ म्हणजे तरी श्रीहरी पावी जेतो सखा. ते सहजता माझ्या जीवनामध्ये आली पाहिजे. अशी ही सहजता माझ्या जीवनामध्ये येईल तर मला तो माझा स्वभाव बनला पाहिजे. मला काम क्रोध लोभ यांनी कधीही लुबाडता कामा नये. मला पछाडता कामा नये. असं सहजता यायला पाहिजे. तेव्हा मला हरी मिळेल. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की समर्थांचा इष्टदेव राम आहे. त्यांचे श्री गुरु राम आहे. पहिल्याच याच्यामध्ये ते म्हणतात की तू पहिले हे तुझी माया हे आहे ते रामाचं सगळं म्हणतात. आणि आता म्हणतात हरती श्री हरी. म्हणजे हरी म्हणजे काय आहे? हरती इति हरिही. आणि काय हरण करतो? किम हरती तर दुःखम हरती अज्ञानम हरती. आणि कथम हरती सुख रूपेन दुःखम हरती. असा हा हरी मला पावेल. म्हणजे मी जे आपण सुरुवातीला बघितलं होतं की आत्यंतिक सुखासाठी आत्यंतिक कल्याणासाठी मला जे काय करायचं आहे ते काय आहे की मला सगळं
त्यजून म्हणजे कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्ती अशा रीतीने बोला. आणि त्याच्यासाठी आता काय करायचं आहे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे. इतकी परधर्माची सगळ्या गोष्टी करणारे समर्थ निंद्य आणि वंद्य सगळ्या भाषा बोलतात, हे थोडं म्हणजे असं आपल्याला अजीब वाटते. आणि म्हणजेच या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला समजायला पाहिजे, जेव्हा जेव्हा आपण असं समजतो की हे ब्रह्म मी पावण्यासाठी, ब्रह्मरूप होण्यासाठी माझे दिवसभराचे व्यवहार, माझी करणी सगळी, माझे आचरणासंबंधी समर्थ इथं थोडस आपल्याला समजावत. आणि ते आचरण माझं स्वैराचाराचं नसावं. असं स्वैराचाराचं आचरण, अशी सूचना इथं प्रकर्षाने आपल्याला समर्थ देत आहे की जनी वंद्यते सर्व भावे आणि जनी निंद्यते सर्व सोडून येते. म्हणजे काय आहे, तर मला कसं वागायचं आहे, विधी पाळीते, निषेधाते गायते, मज देऊने जायते कर्म फळ. माझा आचार, माझे विचार मला कर्म करावेच लागतील, पण जे निंद्य आहेत ते मला काढून टाकायचे आहेत. आणि वंद्य कर्म करून सुद्धा माझे आचार, माझे विचार हे सगळे मला कसे करायचे आहेत, आणि ते माझे नाही आहेत. मी सगळं कर्माचे फळ मला निष्काम करायचे आहे, आणि ह्याचं फळ सगळं भगवंताला अर्पण करायचं. आणि हे अर्पण करूनच मी या जन्मा मृत्यूच्या चक्रामध्ये मधून सुटू शकते, नाहीतर मी सुटू नाही शकणार. या मनुष्य जन्माचं हे ध्येय आहे, ते मला गाठता येणार नाही. म्हणून हे कर्म मला आडवा यायला नको, आणि कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. म्हणून मग कसं कर, तर निष्काम कर्म कर. आणि ते निष्काम कसं होईल, मज देऊन जाईल, सगळं मला अर्पण कर. पहिले कर्म करतानाच विधी ते पाहिजे. विधीला म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार आपले कर्तव्य कर्म सांगितले आहेत, की धर्मानेच करायचं आहे, आणि शेवटी मोक्ष आपल्याला मिळवायचा आहे. आणि मध्ये सांगितलं आहे अर्थ आणि काम. म्हणजे कशाचीही आपल्या शास्त्राने मनाई नाही केली आहे, पण या चौकटीत राहून आपल्याला काम करायचं. धर्म आणि मोक्ष यांच्या मध्येच कामना तुमच्या पूर्ण झाल्या पाहिजे, यांच्या मध्येच तुमचं आमचे भोग वासना पूर्ण झाल्या पाहिजे. आणि आपलं अर्थ म्हणजे आपण जे जे मिळवणूक मिळतो ते याच्यामध्ये आपल्याला, आणि हेच इथं त्यांना सांगायचं आहे. आणि ते कसं, की विधी ते पाळीते, निषेधाते गायते, मज देऊन जायते कर्म. असं कोणतंही कर्म आपलं राहत नाही. आणि असं जेव्हा आपण जीवनामध्ये जगत असतो, तर मग असं आपलं जीवन होऊन जाते, कर्तव्यतेची सरे जे मी आत्मत्वे उरे, आणि पाठी मागे देह यंत्र करतरे प्रारब्धावरी. मग माझ्या देहाचं काही कर्तव्य आता उरलेलं नाही आहे. प्रारब्धानुसार जेव्हा ज्या क्षणाला हात जायचा असेल तेव्हा जाईल. फक्त मी भगवंताच्या स्मरणामध्ये आणि अशा रीतीने माझं जीवन गाळत असेल. आणि जेव्हा जेव्हा आहे विवेक सोडून माझं मन, जेव्हा मन जेथे जेथे पळून जाय, तेथे तेथे विवेक उभा आहे. तिथे मी विवेक ठेवायचा जीवनामध्ये. आणि कारण अजून हे देह यंत्र आहे, हा देह ठेवला नाही आहे, म्हणून माझा विवेक मला नेहमी जागा ठेवायचा. तर त्याच्यासाठी म्हटलं आहे, मन जेथे जेथे पळून जाय, तेथे तेथे विवेक उभा आहे. मग सद्बुद्धीचे सहाय्य मोडीन पाय मनाचे. या मनाला धावाधावी करू द्यायची नाही, ही सद्बुद्धी त्याला एक ठिकाणी बसली. आणि जेव्हा मन जाय काम क्रोधापाशी, जर हे काही कारणाने मन काम क्रोधापाशी गेले, तर विवेक ओढी धरून केशी.
त्याला ते ओढून आणेल, कारण माझ्याजवळ विवेक आहे, माझ्याजवळ वैराग्य आहे. आणि मग काय होईल, मन विघता निंदेपाशी विवेक त्याशी बोकाळी. जर का मी कशाची निंदा करायला गेली कोणाची, तर मग हा विवेकच मला तिथून म्हणजे माझ्या मनाला परत बोकाळेल, म्हणजे एक मारून पडेल. असं मी माझ्या जीवनामध्ये वागत असेल. जेव्हा सुखाचे प्रसंग येईल तेव्हा मी वैराग्याची सोबत धरेल, आणि जेव्हा दुःखामध्ये येईल तेव्हा मी ज्ञान होईल की मी देह नाही, मी आत्मा आहे. या ज्ञानाने म्हणजे विवेक आणि ज्ञान, वैराग्य आणि ज्ञान हे दोघही भक्तीची लेकरं आहेत. भक्ती या दोघांची जननी आहे. अशा रीतीने भक्ती मी करेल तेव्हाच मी माझ्या जीवनाचं ध्येय जे आहे जन्म मरणातून सुटण्याचं, ते मी ध्येय साधू शकेल. अशा रीतीने आपण भक्ती करूया आणि समर्थांची जी आज्ञा आहे ती आपल्या जीवनात उतरूया. थांबते. श्रीराम जय राम जय जय राम.